पाटील, वसंतराव विकांखले, वसंतराव फुलके, पांडुरंग विकुंकर, एकनाथरावजी खडसे, प्रकाशजी पागे, उल्हासदादा पवार, हेमंतजी टकले, नितीनजी गडकरी, विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, सर्व आदरणीय वंदनीय आजी माजी सन्माननीय सदस्य, ज्यांचा आज आपण देशाच्या विकासात अनुभूतीचं महत्व या विषयावर व्याख्यान ऐकणार आहोत ते डॉक्टर आनंदजी काकोडकर, आजचे निमंत्रक डॉक्टर अनंत खडसे, उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो, खरं तर मी सुरुवातीलाच विधान परिषदेचे अध्यक्ष सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील साहेब, शिवाजीराव देशमुख साहेब, या दोघांना देखील मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. कारण एकंदरीतच त्या दोघाही मान्यवरांनी सुरुवातीलाच प्रास्ताविकामध्ये बोलत असताना सांगितलं की बाबा हे कशा करता आपल्याला वर्षभर अमृत महोत्सवाचा कार्यक्रम पार पाडायचा आहे. 16 महोत्सवी वर्ष राज्याचं, अमृत महोत्सवी वर्ष या विधानमंडळाचं, पाटील साहेबांचं शताब्दी वर्ष त्या ठिकाणी, असा सगळा एकंदरीत योग त्या ठिकाणी जोडून आलेला आहे. आणि महाराष्ट्र विधानसभा सचिवालय कैलासवासी पाटील साहेब यांच्या नावाने स्थापन झालेल्या संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आपल्या सर्व या विधिमंडळाच्या निर्वाचित सदस्यांचं प्रबोधन करण्याचा एक उपक्रम त्या निमित्तानं आम्ही घेतलेला आहे. खरं तर आपल्याला सगळ्यांनाच नियमांच्या संदर्भातली माहिती असतेच, परंतु सभागृहाच्या परंपरेची आणि कार्यप्रणालीची माहिती होण्यासाठी अशा प्रकारची केंद्र खूप आवश्यक आहे. आणि या केंद्रांमुळे विधिमंडळाच्या सदस्यांच्या कामकाजामध्ये निश्चितपणे एक शिस्त, सुसूत्रता आणि परिणामता येण्याला मोठी मदत त्या ठिकाणी होणार आहे, त्याचा पूर्ण विश्वास मला स्वतःला वाटतो. आणि त्याच्यामुळं हा वर्षभराचा कार्यक्रम पार पाडत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातली इतरही मान्यवरांचे विचार दर महिन्याला ऐकवण्याचा प्रयत्न या विधिमंडळाचा आहे. सभापती महोदयांचा, अध्यक्ष महोदयांचा आहे, त्यांच्या उपाध्यक्ष आणि उपसभापती महोदयांचा देखील आहे. आपण जीवनामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या सगळ्याच प्रश्नांची आपल्याला बारकाईने जाण असते, अशातला काही भाग नाही. किंवा सुरुवातीलाही अध्यक्ष या नात्याने दिलीपरावांनी जे थोडंसं सुतवाच केलं, काही दिवसापूर्वी जपानमध्ये जे घडलं, आता थोडंसं काही बाबतीमध्ये संपूर्ण देश पातळीवर वेगवेगळे अणुऊर्जाचे प्रकल्प उभे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. ते वेगवेगळ्या राज्यामध्ये त्याच्याही संदर्भामध्ये सर्वसामान्य माणसांचे काही मत आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत, इतर राजकीय नेत्यांचे काही महत्वाचे प्रश्न आहेत. म्हणून हे व्याख्यान आयोजित केले अशातलाही भाग नाही. वेगवेगळे विषय हे आपल्याला माहिती असावेत त्याच दृष्टिकोनातून आजचा हा एकंदरीत कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी आपल्यामध्ये जास्त वेळ न घेता एक चांगल्या प्रकारचा स्तुत्य उपक्रम आणि त्याच्यामध्ये उल्हासदादांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी, अनेक माजी त्या ठिकाणी सन्माननीय सदस्य, आदरणीय सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये या सभागृहातनं संपूर्ण राज्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं. एक त्यांची त्या काळामधली कामाची पद्धत ही त्या वेळेच्या सर्व मान्यवरांना माहिती, ते आज हयात असणारे सर्व मान्यवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. त्याचा मला मनस्वी आनंद आहे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने त्या सर्व सन्माननीय सदस्यांचं मनापासून स्वागत करतो आणि माझे विचार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.